अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। तर स्वामी सांगतात, ठाम राहायला शिका, निर्णय चुकले तरी चालतील, स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि केव्हाही करता येते। या ब्रह्मांडात फक्त एकच परम चैतन्य सत्याची सत्ता आहे, ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो। आणि ही शक्ती मानवीय बुद्धीच्याही पलीकडे वाटणारे अशक्य गोष्टी सहज शक्य करते। तर भक्तांनो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची ताकद त्यांनाच देतो ज्यांच्यात ती क्षमता असते। माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तेथे परमेश्वरांचे वास्तव्यच असते। स्वामी राया, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा, पण ते सहन करण्याची ताकद तुम्ही मला आणि आमच्या भक्तांना नक्कीच द्या। तर भक्तांनो, स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो। हे नेहमी लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं। मग ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख असो, कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही। आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजच राहत नाही। स्वामीकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना तुम्ही कधीच करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा। तर भक्तांनो, आयुष्याचं आपण कसं चवीनं जगायचं ते सांगताना स्वामी म्हणतात, शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो, पण चमचा बुडवला की दही मोडणार, थोड्या वेळाने चौथा पाणी होणार हे ठरलेलं, पण म्हणून ते मोडलंच नाही तर ॲट द एंड ऑफ द डे ते आंबट खाऊन जाईल। अजून काही दिवस तसंच ठेवलं तर खराब होऊन जाईल, पण उपयोग काय त्या परफेक्टली सेट झालेल्या दह्याचा। आयुष्याचंही असंच असतं, दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य, पण ते आयुष्याचं तसंच सेट राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल, सपक होईल। त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं। आयुष्य जगायला तर हवंच, दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अनुभवायचं, कधी साखर घालून तर कधी मीठ, कधी कोथिंबीरीत, कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून। अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पाचटच होतं। मात्र एक नियम काटकशाने पाळायचा, पूर्ण दही संपवायच्या आधी रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं। उद्याचं दही लावायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेल्या लकवॉर्म क्षणांनी परत नव्यानं दही विरजायचं। रोज ही भट्टी जमलेच असं नाही, पण नसल्यालच समजा कधी नाविन्याने सुरुवात करायची आहे तर मग त्याकरिता दुसऱ्यांकडून विरजण मागायची वेळ आली तर त्यात कमीपणा नसतो, पण दही मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं। तर स्वामी माऊली आपल्याला दह्याचं उदाहरण देऊन आपल्या आयुष्यातलं आपल्याला मर्म समजावून सांगतात। तर भक्तांनो, माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं, बस एवढंच ना? परंतु मला वाटतं, माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावे, जिथे जावं तिथं सोनं करून यावं। जे घडेल ते सहन करायचे असते, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं। कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठंतरी थांबायचंच असतं। कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं। दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं। पंखामध्ये बळ आल्यावर घरतं सोडायचं असतं, आकाशात झोपूनही धरतीला विसरायचं नसतं। मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असतं। इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचंच असतं।
तर स्वामी भक्तांनो, जसं मोगरीच्या वेळीजवळून जाताना सुगंध येणारच, हीच अपेक्षा बाभळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट, त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो. अशा वेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग? आपलं चुकलेलं असतं. आपण आधीच्या मोगरीच्या वेलाजवळून जाताना मिळालेल्या सुगंधांच्या आनंदात पुढे एक बाभळही आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लयीत चालत राहतो. खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो. आयुष्यातही आपण असंच करतो ना. भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकांनाही भेटू शकतात हेच विसरतो आपण. आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा, द्वेषांचा, आकसाचा काटा आपल्या मनाला टोचतो. अशा वेळी नेमका दोष कोणाचा? आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा, की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा? हे आपणच तपासायला हवं. आयुष्य आपल्याला कधीतरी एकदम सहज हसण्याचा मोका देते का नाही? काय असावं त्या मागचं कारण? कारण हे असावं की तुमच्या नकळत तुमचंच कोणीतरी तुमच्यासाठीच देवाकडे काहीतरी मागतंय. हे तुमचंच कोणीतरी कधी कधी तुमच्यासोबत तुमच्या सहवासात नसतं, पण ते प्रार्थनेने आणि मनाने नेहमी तुमच्याकडेच असतं. ते कोणीतरी आपलं माणूस हेही कळणे कठीण असते, कारण ते कोणीतरी आपल्याला नजरेसमोर नसतं. म्हणून आयुष्य जेव्हा आपण कधी तुम्हाला काहीतरी देते तेव्हा त्या तुमच्याच कुणीतरीचे मनातल्या मनात मनापासून आभार मानायचे. आणि त्याहून महत्त्वाचे, आपणही कधीतरी कोणासाठी तरी कुणातरीच्या रांगेत उभे राहावे, कारण दुसऱ्यासाठी मागितलेले देव पटकन पूर्ण करतो असं म्हणतात. तर भक्तांनो, लोक जेव्हा आपल्या कामापुरतं मामा बनवतात व आपल्याकडून काम करून घेतात व आपला वापर करून घेतात, तेव्हा आपण किती मूर्ख होतो नव्हे. आपल्याला कसं मूर्ख बनवलं जातं खेद आपल्याला वाटतो. आयुष्यात फार थोडी माणसे तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात. बाकीचे सगळे तुमच्यासाठी आणि तुम्ही शिकावे म्हणून खूप सारे धडेच घेऊन येतात. परंतु दोन्ही प्रकारची माणसे आयुष्यात येणे गरजेचे असते. आशीर्वादामुळे जीवन सुखाचे होते आणि जी मंडळी आपल्याला धडा शिकवतात ती आपल्याला अनुभवाने श्रीमंत करतात. त्यामुळे दोघांचाही तुम्ही आदर करा. नाही म्हणायचं प्रत्येक स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं, ते आपण भोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही? न पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचं वीट येते तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांच्या इंटरनेट संपलेला असतो. तर भक्तांनो, स्वामी काय म्हणतात ते पहा. ह असा वागला, तो तसा वागला, ह असं बोलला, त्याने विश्वासघात केला. अरे भक्ता, किती तास करून घेशील? कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा. आपण स्वतःचा जो विचार करतो तो आत्मचिंतन, आत्मपरीक्षण ह्याचा विचार न करता केवळ आपल्या सोयीचा, सुखाचा विचार करतो आणि त्यासाठी इतरांचा वापर करतो. घरातला रांगता जीवही त्याला अपवाद नाही. तर माऊली सांगतात, बेडकाला एका पाण्यात भांड्यात ठेवलं आणि खालून गॅस चालू केला तर पाणी कोमट होईपर्यंत तो व्यवस्थित सर्वाइव्ह करत असतो. पाण्याचं टेम्परेचर असं वाढत जातं तसं तसं बेडूक आपल्या त्वचेमध्ये, शरीरामध्ये काही अशा प्रकारचे बदल करतो ज्याने तो गरम पाण्यातही सर्वाइव्ह करेल. पण पाण्याने उकळायला सुरू केलं की मात्र त्याच्या त्वचेत केलेले बदल अपुरे पडायला लागतात. मग मात्र तो त्या पाण्याच्या भांड्यातून उडी मारण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो त्यातून बाहेर पडेल आणि वाचेल. पण गरम पाण्यासोबत सर्वाइव्ह करण्यासाठी त्यांनी शरीरात इतके बदल केले असतात की त्यामुळे त्यांची उडी मारण्याची शारीरिक क्षमता राहत नाही. मग तो त्या गरम पाण्याच्या भांड्यात जीव सोडतो. उडी मारण्याची क्षमता असून सुद्धा सर्वाइव्ह होण्याच्या प्रयत्नात त्याला त्याचं आयुष्य गमवावं लागतं.
कदाचित पाणी कोमट होताच त्या पाण्यासोबत जळून नेण्याचा प्रयत्न न करता बेडकाने आधीच उडी मारली असती तर तो नक्कीच सर्वाइव्ह झाला असता. मग कधी कधी आयुष्यात त्रास होत असेल तर अशा सिच्युएशनमधून नात्यांमधून योग्य वेळी उडी मारता यायला हवी, नाहीतर मरण. प्रत्येकाच्या मनात असतं एक दुमडलेलं पान, कोणालाही दिसणार नाही असं झाकण ठेवलेलं, मनात काहीतरी खोलवर रुतलेलं, काहीतरी पाहायला मोह होतं, स्वतःलाच वाचावं असं वाटतं, जुनं कधीतरी लिहिलेलं की नेतीने आपल्यावर लादलेलं, हजारो इंगळ्या ढासाव्यात तशाच, लाखो वेदनांनी काळीज घ्याल होतं. वाचताना निघते जखमेवरची खपली आणि भळभळतं रक्त, नको असताना मग वाचताच दुमडावं लागतं उघडलेलं पान, घालावी लागते वेदनेवर फुंकर, करावं लागतं स्वतःलाच सात्वन शहाण्यासारखं, हसरा मुखवटा घेऊन परत व्हावं लागतं तयार स्वतःलाच फसवण्यासाठी. तर भक्तांनो, स्वामी आपल्याला सांगतात, मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझे जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ असते. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचेच. हेच जीवनाचे खरे सत्य आहे. हट्टासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनांचा माणसाला अनेकदा हरवते. जे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उगमतच नाही. माणसाने जास्त उड्या मारू नये. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला. ते तर देव होते, आपण तर माणसं आहोत. एक गोष्ट स्वामी तुम्हाला सांगतात, दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना, आणि ती नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात, ती आपली कधीच नसतात. एका मुलीला विचारण्यात आलं की आपल्या हृदयाच्या सगळ्यात जवळ कोण राहतं, म्हणजे अश्रू देणारा की अश्रू पुसणारा. त्या मुलीनं फारच सुरेख उत्तर दिलं. ती म्हणाली, खरं तर हे दोघेही हृदयातच राहतात. ते नेहमीच काळजाच्या अगदी जवळ राहतात. म्हणजे ज्याच्यासाठी अश्रू येतात तो घरातून निरोप देतो, आणि जो अश्रू पुसतो तो कायमच घरी येऊन जातो. एक पिता शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा, बरेचसे शत्रू आपल्यालाच आसपास सापडतील. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो. आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो. तर भक्तांनो, जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीची मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादेनेच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघतं. वेदनांचा अभ्यास करणे फार सोपं असतं, पण जेव्हा कोणाच्या वेदनेचा अभ्यास कराल ना, त्या दिवशी देव भेटला असं समजा. माऊली म्हणतात, निसर्गाची कमाल पहा. फुलाचे नाव फांदीवरील जणू गुबगुबीत रंगीत पक्षी बसलेत असा भास होतो. ही फसवी पण मोहदेवी कलाकृती समजून घेण्यासाठी झूम करून पहा. म्हणजेच प्रामाणिकपणा ही खूप महाग गोष्ट आहे. कुठल्याही फालतू माणसांकडून ती मिळण्याची अपेक्षा करू नका. काही गैरसमज नाती तोडतात, तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जपून बुजून केले जातात, बरोबर ना? तर भक्तांनो, पावसाला माहीत सुद्धा नसतं मातीतून काय उगवणार. तो फक्त मनसोक्त कोसळून जातो. आयुष्य असंच जगावं. काय होणार, कसं होणार, कधी होणार हे न पाहताच मनसोक्त जगावं. कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवू नका की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं. तुम्ही प्रयत्न जरूर करा, पण दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी नाही, तर स्वतः जिंकण्यासाठी करा. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका, तर ती वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. त्या वाटेवर प्रवास करा.
आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते, म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.